माझी सरकारला एक हात जोडून विनंती आहे, जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही देशाची सेवा करण्यासाठी तिथं जर निवडून दिलंय ना, तर तुम्ही तुमची पेन्शन, तुम्हाला भेटणारे भत्ते, तुम्हाला भेटणारे अलाउन्स आणि तुम्हाला भेटणारी पेन्शन हे सगळं सोडा आणि देश सेवा म्हणून तुम्ही तुमचं राजकारण करा. हे माझं एक प्रामाणिक मत आहे. नाही तर दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचं काम करू. 2700 रुपयात टँक झाला फुल. सॉरी मोदी जी, हम डीजल नहीं कॉम्प्रोमाइज कर सकते. दोन मॅप लावून ठेवले होते बघा, दोन्ही पण, कारण ते लोकेशन कुठं चालतंय आणि कुठं नाही तपासच लागत नाही त्याचा. मित्रांनो, माझा जन्म जरी मुंबईचा असला ना, तरी आपल्याला मुंबई समजत नाही. एक नंबर, एक नंबर. जुने दिवस आठवत आहेत मुंबई मधले. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, जय शिवराय. सकाळ सकाळचा मस्त असा सीन बघा. पुढे आपण आहे मरीन ड्राईव्ह वरती. आज भल्या पहाटे ब्लॉगची सुरुवात केली, कारण आपण पोहोचलो होतो डायरेक्टली मुंबईमध्ये. असा वाटतोय सीन मरीन ड्राईव्हचा. चला रोड क्रॉस करून घेऊ पहिला. मस्त असं मरीन ड्राईव्ह असेल सकाळ सकाळी. आणि इथे शेजारीच मित्रांनो आता हा मरीन ड्राईव्हचा बीच आहे. आणि हा बघा ट्रायडंट, या साईडला एअर इंडिया, त्याच्या बागा इकडं हा मंत्रालयाचा रोड, हा मुंबईचा रोड पूर्ण. काल रात्री आपण मुंबईला आलो होतो पुण्यावरतून. एक ट्रिप होती जी की सोमनाथ भाऊने दिली होती. मग रात्री आपण चोर बाजारला गाडी खाली केली आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला परत एक बुकिंग येता येतच वाजलं होतं. तर ते विलसाईवरती होतं, मग ते कन्फर्म केलं. ते पण मरीन ड्राईव्हलाच लोडिंग होतं. मग इथंच येऊन थांबलो आणि सकाळ सकाळचे 6 वाजता बोललो चला फ्रेश व्हावं, मस्त सकाळ सकाळचा सीन एन्जॉय करायला पोहोचावं. आणि मग कसं वाटतंय सकाळ सकाळचा सीन तुम्ही एकदा कमेंट करून नक्की सांगा. तर आपली गाडी 1 किलोमीटरवरतीच आहे आतमध्ये. आणि मग म्हणलं चला तोपर्यंत मस्त असं फ्रेश मूड मध्ये जाऊन बसूया. कसं वाटतंय? मस्त असं मरीन ड्राईव्हचा बीच एन्जॉय केला. आणि एक कालबाह्य झालेली गोष्ट दाखवतो, जी आपली आठवण होती. भारतीय पोस्ट पत्र व्यवहार कोणी कोणी केलाय कमेंट करून नक्की सांगा. आणि जर मुंबई बघायची असेल ना, तर ह्या साईडला फिरणं गरजेचं आहे. मरीन ड्राईव्ह, इकडं गेटवे ऑफ इंडिया, चर्ची गेट, हा परिसर इकडं म्हणजे एकदम टॉप क्लास मुंबई. विषयच वेगळा इकडल्या मुंबईचा. चला आपली गाडी आहे बघा, चर्ची गेट मेट्रोचं आपण वरतून चाललोय. ते तिकडं समोर जे दिसतंय ते चर्ची गेटचं रेल्वे स्टेशन. आपली गाडी इथं आतमध्ये आहे, तिकडे जायचंय. आता बघू किती वाजता. 9चा टायमिंग दिला होता का आपण पोहोचू, ते कधी पोहोचतोय ते बघूया. चला अशी काहीशी जागा आपल्या गाडीमध्ये बघा. पाणी बॉटल. रात्री फॅन लावून इथं झोपलो होतो मस्त पैकी. या बिल्डिंग मधून गाडी भरायची. काय मटेरियल असणार काय माहित नाही, ते टाळा मारला होता म्हणून गाडी इथंच लावून ठेवली. VIP एरिया हा सगळा. बघू किती वेळ लागतोय, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. झाली आहे गाडी भरून. 10:55 झालेत. आणि आता इथून आपल्याला निघायचं. मस्त अशी 1-250 किलोमीटरची जर्नी आहे मित्रांनो, मुंबई टू सिल्वासा. आपण जास्त मुंबईत फिरत नाही, त्यामुळे एवढं काय आपल्याला माहित नाही. इथे बघा समोर चर्चगेट रेल्वे स्टेशन. इथं आतमध्ये होतो आपण. आणि मित्रांनो, माझा जन्म जरी मुंबईचा असला ना, तरी आपल्याला मुंबई समजत नाही. खरं सांगायचं म्हणलं तर ते कुठून कधी नो एंट्री लागन किंवा कोणत्या एरियात घुसलं तर तिकडे गाडीला परमिशन नसेल, समजतच नाही. पुढं 7 रस्ते चौकातून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आणि मग परत राईट मारायचा दादरकडं. असं काहीसा रोड सांगितला होता विजूभाऊने पण. एक नंबर, एक नंबर. जुने दिवस आठवत आहेत मुंबई मधले. 2 मॅप लावून ठेवले होते बघा, दोन्ही पण, कारण ते लोकेशन कुठं चालतंय आणि कुठं नाही तपासच लागत नाही त्याचा. त्यामुळं बोललो पहिले मॅप लावून. आहे बघा आता हे असं बाहेर पडलो मी. चला आता इथून पण बाहेर पडू, कारण इथून बाहेर निघणं महत्वाचं आहे. इथपर्यंत नाही समजत काय. आता जे आहे ते आहे, जिथं नाही समजत तिथं नाही समजत.
आता इथून डायरेक्टली बाहेर डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज T1 T2 तर आलो मित्रांनो बाहेर. बरोबर 11:15 वाजायला आलेत बघा. तिकडंच टेन्शन येतं आपल्याला, म्हणजे काय ते चुकायचं टेन्शन राहतंय. कुठं नो एंट्रीज घुसला म्हणजे उगाच दंड वगैरे लागायचं टेन्शन. आता काय नाही टेन्शन. आता लागलो इकडून बाहेरच्या बाहेर वेस्टर्न हायवेला. तर आता एक 5-6 तासाच रनिंग आहे. सिल्वासाला जायचं आहे म्हटल्यावरती बाहेरच्या बाहेरच आहे. म्हणजे मेन गुजरात पण नाही आणि धड महाराष्ट्र पण नाही. 5-6 तासात पोचून जातो आपण. फक्त आता बाहेर पडून पहिला आंघोळ करायची. AC तर लावलाय. आता गरमी नाही होते. गाडीत AC असल्यावरती हा फायदा होतो. पण आंघोळ केली म्हणजे जरा फ्रेश. आणि आज आहे संडे मित्रांनो, तारीख आहे 17. त्यामुळं संडे होता म्हणून ही ट्रिप उचलली व्हीलसाईवरतून. ॲक्च्युली काल रात्रीच मुंबईला येताना आहे ना मी आपला मेसेज म्हणजे रिप्लाय टाकून दिला. बघूया बोललो काय होतंय. आणि झाली ना बाबा कन्फर्म. म्हणलं मग कायला सोडायचे, रविवारी असं मुंबईत बसून पुन्हा शोधत बसण्यापेक्षा फिरून येऊ जरा. सिल्वासाला गेलो नाही बोललो, ब्लॉक पण होऊन जाईल आणि पहिल्यांदा सिल्वासाचं पण कव्हर करता येईल आपल्याला. कारण तिकडं पण टीपी लागतो वाटतंय ना. टीपी लागतो सिल्वासाला, केंद्रशासित आहे. आपण पॉंडिचेरीला पण टीपी काढला होता, तर सिल्वासाचा पण टीपी काढू. चला बघूया इथं आंघोळीला आहे का जागा. सुप्रीमला पोहोचलो, मनोरच्या थोडं पुढे आणि टायमिंग झालाय 2. आंघोळ उरकून घेऊ, चला जाऊया पटकन. बघा भरपूर अशी मोठी पार्किंग आहे आणि आंघोळीची सोय इथं मागच्या साईडला आरशात दिसत असेल. तर या मित्रांनो जेवायला मस्त अशी पंजाबी थाळी मागवली आपण. रोटी, पनीर, छोले, डाळ राईस. बरोबर 3 वाजलेत मित्रांनो. अजूनही आपली अगरबत्ती चालूच आहे. तर चला लोकेशन पण एकदा चेक करून घेऊ. लोकेशन आपण ते ॲड्रेस दिला होता ना, तो मॅपवरती टाकून पाहिला. JR पेठ. अजून 80 किलोमीटर दाखवत आहे बघा. आणि मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला सिल्वासा जायचं म्हणून तर आता हा दीव दमन नाही का, दादरा दमन दीव दमन आपण म्हणतो, तर तो हा परिसर येतो. ॲक्च्युली केंद्रशासित येतं पण त्याचा टीपी वेगळा निघतो बरं का. गुजरातचा टीपी काढायला गेला ते 120 रुपयाचा गुजरातचा 8 दिवसाचा टीपी येतो आणि 230 रुपयाचा दीव दमनचा टीपी येतो. तो पण महिन्याचा व्हॅलिडिटी असतो. कधी पण काढा, 30 तारखेला संपतो, मंथ एंडिंगला संपतो, असा टीपी निघतो. मग आता जर आपण एजंट थ्रू काढलं तर हे 280 + 170 450 रुपयाचं बजेट टीपी खर्च आहे दादरा नगर हवेलीसाठी. चला निघूया. मस्त असं जेवण झाले. 220 रुपये डबल छाच पिलो आपण. आता निघूया, स्टार्टर मारूया. उन्हाचा टायमिंग 3 वाजलेत. पार्टीवाला परत राहायचा आपल्या नावाने किरकिर करत. दादा निघू बघा. 3:06 आले. हो पडला. चला निघूया मित्रांनो. टाइमपास नाही करायला पाहिजे. 2 तासात पोचून जाऊ आपण आपल्या लोकेशनकडे. मस्त असं हॉटेल होतं बरं का. जेवण छान होतं. आंघोळीची सोय पण मस्त होती. एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, डिझेलचा रेट 3 रुपयाने वाढला. हे तुम्हाला सगळ्यांनाच न्यूजवरती कळलं असेल. म्हणजे डिझेल पेट्रोलचा रेट जो काय 3-4 रुपयाने वाढलाय. साहेबांनी सांगितलंय डिझेल जपून वापरा, पण आपल्या गाड्यांना पर्याय नाही. आपण काय आपल्या गाडीचं मटेरियल लोकलमध्ये टाकू शकत नाही. किंवा म्हणजे मुद्दा समजून घ्या, सरकारचा निर्णय युद्ध सगळ्यांनाच माहिती आहे, पण डिझेल वाचलं पाहिजे. बरोबर बरोबर. कसं वाचणार आम्हाला काय माहिती. बरोबर. म्हणजे काय लॉजिक लावायचं त्याच्या मागचा उद्देशच कळत नाही. त्याला ट्रान्सपोर्टच्या गाड्या कशा वाचवणार आहे. ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुठं भारताबाहेर जातात. त्यामुळे आमच्या गाड्यांसाठी तर तो रूल लागूच होत नाही. कारण गाडीनं आपण न्यूट्रल करून चालू शकत ना, तिला बंद करून चालू शकत. तर डिझेलचा रेट जो वाढलाय ना, तर तो आपण तिथं एक गोष्ट करू शकतो, जेणेकरून आपण नेक्स्ट बुकिंग वगैरे घ्यायला इथून पुढे सुरुवात कराल तर कमीत कमी रेटच्या बुकिंग घेऊ नका. डिझेलचे रेट वाढलेले आहेत. गाडीच्या कॅल्क्युलेशन नुसारच बुकिंगचे रेट घेत चला. मी आता प्लॅनिंग असा केला, आता 80 किलोमीटर जाईल आपली गाडी. बरोबर. म्हणजे आपलं जे लोकेशन सिल्वासाचं राहिलंय तर सिल्वासा केंद्रशासित प्रदेश आहे. मग तिकडे गेल्यानंतर आपण डिझेल भरू.
त्याच हिशोबाने आपल्या गाडीमध्ये डिझेल होतं. तसंच प्लॅनिंग करता येईल, तिथं टँक फुल करता येतील, म्हणजे आपल्याला वाचवता येतील पैसे. जो काही 2 स्टेटला आपल्याला टॅक्स द्यायला लागला असतं ना, म्हणजे महाराष्ट्रात किंवा भरला असतं तर आपल्याकडे 93 रुपये, गुजरातला पण ऑलमोस्ट 93-94 रुपयेच आहे. त्यामुळं आपण सिल्वासाला डिझेल भरण्याचा प्रयत्न करू. तिथपर्यंत आपली गाडी तर आरामात जाणार आहे. जर आपण दुसऱ्यांना ज्ञान शिकवत असेल की बाबा नो, परदेशी दौरे करू नका किंवा डिझेल पेट्रोलचा जपून वापर करा, खायचं तेल कमी वापरा, माझी सरकारला एक हात जोडून विनंती आहे, जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही देशाची सेवा करण्यासाठी तिथं जर निवडून दिलंय ना, तर तुम्ही तुमची पेन्शन, तुम्हाला भेटणारे भत्ते, तुम्हाला भेटणारे अलाउन्स आणि तुम्हाला भेटणारी पेन्शन हे सगळं सोडा आणि देश सेवा म्हणून तुम्ही तुमचं राजकारण करा. हे माझं एक प्रामाणिक मत आहे. नाही तर दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचं काम करू. आता याच्याने बऱ्याच जणांना भाग पण येईल, पण ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर लोकसेवा, जनसेवा करण्याच्या उद्देशाने त्याच ठिकाणी जर विराजमान झाले ना, तर ही लालची अपेक्षा सोडून द्या आणि प्रामाणिकपणे देश सेवा करा, है ना. म्हणजे त्या दिवशी आपल्या इथं आपले रोड मिनिस्टर आले होते, ज्यांनी पालखी मार्गाचं त्या दिवशी नाही का पाहणी केली. मी पाहिलं की त्यांची वॉल्वो पुढे चालली होती आणि 50 गाड्यांचा ताफा त्यांच्या मागं चालला होता. मग ते एखाद्या जर याच्या गाडीमध्ये बसले असते, ST मध्ये किंवा चला लालपरीत जरी गेले असते तरी चाललं असतं ना, किंवा नका चला एखाद्या कारमध्ये गेले असते तरी परवडलं असतं ना. तुम्ही वॉल्वो बुक करून काय साध्य केलं? म्हणजे तुमच्या 50 गाड्या तर ऑलरेडी आहेत आणि त्याच्याबरोबर वॉल्वो, म्हणजे वॉल्वोला किती खर्च लागतो? वॉल्वोला 4-5च्या वरती ते ॲव्हरेज नसणार, साहजिकच आहे. म्हणजे तुम्ही काय साध्य केलं? 50 गाड्या प्लस वॉल्वोचा खर्च वाढवला ना, म्हणजे ते डिझेल एक्स्ट्रा केलंच की. त्यामुळे हे तुमचे जे डिसिजन आहेत ना, की गाड्या कमी वापरा किंवा तुम्ही डिझेल पेट्रोलचा जपून वापर करा, तर आमच्याकडे तो ऑप्शनच नाही. आम्हाला भरावंच लागतंय आणि भरल्याशिवाय गाड्या चालत नाही. त्यामुळं नका, एक तर सुरुवात तुमच्यापासून करा, नाही तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. बरोबर 4 वाजलेत मित्रांनो, आपण आलोय बॉर्डरच्या जवळ. लाईन आहे आज. इकडं कशी काय लाईन लागली एवढी जाम? चला काय प्रॉब्लेम नाही, थांबूया लाईनला. 2190 किलो काहीतरी वजन निघालंय. टाटापरची 2190 बरोबर. आणि आपण पोहोचलोय आता गुजरातमध्ये. आणि आपलं लोकेशन पण आलंय मित्रांनो, ते एक्झॅक्ट आहे ना दादराच्या आणि गुजरातच्या बॉर्डरवरती आहे. म्हणजे सिल्वासामध्ये जायचंच नाही. हे बघा, पुढच्या चौकातून आपल्याला राईट घ्यायचा, म्हणजे नदी ओलांडली की राईट घ्यायचा आणि जस्ट बॉर्डरलाच ते लोकेशन तिथं एंड होतंय. उगाच टिपी काढला असं झालंय, कारण 280 रुपयाचा टिपी निघतो राव गुजरातचं, आपलं दीव दमनचा. 280 रुपये जरा जास्तच अमाऊंट होते नाही का. आणि आपल्याला जस्ट बॉर्डरवर जायचं. बघूया आता, गेल्यावरती फर्स्ट टाइमच आपला तिकडलं एंट्री असणार, त्यामुळं काही टेन्शन नाही. बघू. दमन इकडं, सुरत सरळ आणि आपल्याला घ्यायचं आहे राईट. ट्रॅक्टरवाले दादा थोडी साईड देता का? इथं काय काय बोर्ड लिहिलंय? सिल्वासा 14. आणि मित्रांनो, आपल्याला रिटर्नचं बुकिंग शोधण्यासाठी सुद्धा वापीतच परत यावं लागणार आहे, कारण दुसरा पर्यायच नाही. कारण वापीच एकमेव मोठं शहर आहे या परिसरात, म्हणजे तिथं बुकिंग भेटतात. आणि वापीमधून पण बऱ्यापैकी बुकिंग भेटतात बरं का. तर आज संडे आहे, त्यामुळं काय माहीत नाही कोणतं बुकिंग भेटू शकतं नाही भेटू शकतं. पहिलं आता पोहोचू आपल्या लोकेशनवरती, जिथं आपल्याला गाडी खाली करायची आहे. काय 17 बॉक्स, जास्त वेळ नाही लागणार. त्यामुळं आता डायरेक्टली पहिलं लोकेशन गाठू, गाडी खाली करून देऊ आणि मग पुढचं नियोजन लावू. रे 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 रे, बॉर्डर पण क्रॉस नाही झाली. आपले गेले ना पैसे वाया राव. ₹280 फटका बसला की नाही. कसा आहे खेळ. लोकेशन सिल्वासा टाकलं होतं आणि लोकेशन आपल्याला आलंय
दादरा. बॉर्डरच्या अलीकडूनच लेफ्ट घ्यायला लागला. समोरचं JR दिसतंय का मित्रांनो? बघा, हे आपलं ड्रॉप लोकेशन आहे, JR. चला, JR पेठ आहे का? फक्त अर्धा तास गेलाय मित्रांनो आपल्या कंपनीमध्ये गाडी खाली करायला. गाडी खाली करून दिली, रिसिविंग घेतली आणि आता इथून बुकिंग शोधायचं. तर बुकिंग पण शोधूया, पण त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं, दीव दमनमध्ये आलोय तर पहिलं डिझेल भरून घेऊया. कारण आपण 280 रुपये टीपीला घालवले, मग ते वसूल करायचे. तर टँक फुल करून घेऊ पहिलं. इथून आता डिझेल पंप शोधू, तिकडे जाऊ आणि त्यानंतर मग ट्रान्सपोर्ट शोधू. तर अजून 2 पोल आपल्या गाडीमध्ये शिल्लक होते. तर चला आपण आता सिल्वासा, दीव दमन, दादरा डिझेल घेऊ भरून. बघूया किती भेटतोय रेट. इंडियन ऑइल 91 रुपये 3 पैसे, 2700 रुपयात टँक झाला फुल. सॉरी मोदी जी, हम डीजल नहीं कॉम्प्रोमाइज कर सकते. मित्रांनो आता डायरेक्ट ट्रान्सपोर्ट ऑफिस वापीला. साहेबांनी सांगितलंय डिझेल पेट्रोलचा वापर कमी करा. तर आता कसं काय करायचं? आपल्यामध्ये नाही ना कॉम्प्रोमाइज करता येत. चला आलोय बाहेर रोडला. आता इथून 11-12 किलोमीटर आपल्याला ऑफिस आहे. जाऊया ऑफिसला. पाटील ऑल इंडिया ट्रान्सपोर्टला जाऊ. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, विनोद पाटील साहेबांकडं. बघू काय माल भेटतोय का. आज संडे आहे त्यामुळं काय नाही चान्सेस, बट उद्याचं माहीत नाही. बरोबर 7:15 वाजले मित्रांनो. आपण NH48 सोडलाय, त्याच्या बाजूलाच आहे वापीमध्ये. बघा समोरच ऑफिस आहेत भरपूर सारे. लाल कलरची थोडी बिल्डिंग आहे आणि इथे भरपूर सारे ट्रान्सपोर्टचे ऑफिस आहे. वरती केरला, कर्नाटका, JSS, ऑल इंडिया, आंध्रा आहे का. भरपूर सारे ऑफिस आहेत तिकडे. इकडे पण आहे. हे दोन्ही ऑफिसची बिल्डिंग आहेत. हायवेच्या जस्ट बाजूलाच. गाड्या इथं लागलेल्या आहेत समोरच. चला बघूया मित्रांनो ऑफिसमधून काय बुकिंग वगैरे भेटते का. इथं एकदा वरती जाऊन नंबर वगैरे लिहून येतो. संडे असल्यामुळे कोणते बुकिंग आपल्याला भेटणार नाही आणि अपेक्षा पण नाहीये. तरी पण थांबलो ऑफिसला येऊन. बघू आता कोणतं बुकिंग वगैरे भेटतंय का. आता जे काय होईल ते उद्या मंडेलाच होऊ शकतं. त्यामुळे आता मस्तपैकी हा व्लॉग इथंच एंड करूया. ॲक्च्युली पुण्यावरतून मुंबईचा रात्रीचा प्रवास होता त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही. मुंबईमधून सिल्वासाचं बुकिंग हे 6,350 रुपयाचं होतं. 350 रुपये विलसाईचं कमिशन घेतलं. 150 किलोमीटरचाच रस्ता प्रवास उरकून घेतला. डिझेल तर ऑलरेडी भरलेलंच होतं गाडीमध्ये, त्यामुळे ते डिझेलमध्ये गाडी आली. आता तुम्हाला माहिती आहे 150 किलोमीटरला 1,000-1,200 रुपयाचं डिझेल जळतं. 500 रुपये टोल खर्च गेला. 450 रुपये टिपीला खर्च गेला. एवढाच काहीसा खर्च झाला. तरी पण कालची पण ट्रिप प्रॉफिटमध्ये, आजची पण ट्रिप म्हणजे लोकलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी अर्निंग होऊ शकते बरं का, जर भाडं चांगलं भेटत असेल तर. त्या 150-200 किलोमीटरमध्ये 6-6 हजार रुपये भाडे भेटलेले पुरतात आणि त्याच्यातून पण चांगलं मार्जिन शिल्लक राहत आहे. तर चला असंच काहीच या ट्रिपमध्ये होतं. आता बघूया वापीमधून आपल्याला कोणतं बुकिंग भेटतंय का, किंवा सुरतमधून भेटू किंवा मग महाराष्ट्रातून भेटलं तरी चालेल. कारण आपल्याकडे गुजरातचा टीपी आहे, सिल्वासाचा पण आहे, म्हणजे दीव दमनचा पण आहे आणि महाराष्ट्रात तर आपल्याला काही टीपी लागतच नाही. तर चला हा ब्लॉग इथं सेंड करतो. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. उद्याची जर्नी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया.